अचानक कसे काय आलात? आणि बाळदादा कुठे आहे? बाळ नाही आलाय, आम्ही दोघीच आलोत, मी आणि सुलेखा. बाबांकडे थोडंसं काम होतं. बाबा आत्ताच गेले फेरफटका मारायला. हो, पण काळजी करू नका, ते 10-15 मिनिटात येतील, फार लांब गेले नसणार. काय सुलेखा ताई, काय ओळख आहे की नाही गरीबाची? असं काय म्हणता विष्णू काका, कसे आहात तुम्ही? मस्त. चला फर्स्ट क्लास चहा करतो तुमच्यासाठी. या 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 फटकन या. सुलेखा, सुलेखा. हा चल. हा दी, तू चल, मी येते. लवकर ये. जा ग, येते ना. सुलेखा, तू केव्हा आलीस आणि एकटीच आलीस की? नाही, मी आणि दी आलोय. दी आत आहे. अच्छा, काही विशेष? हो, म्हणजे तसं माझंच काम होतं. मम्माची पत्रिका घेऊन आले होते तुमच्याकडे. तुम्हाला माहिती आहे ना, मम्मा अजूनही सॅनिटोरियम. माहिती आहे, दुर्दैव आहे, दुसरं काय. आशी,
इथे का उभी आहेस? आजचं निवांतपणे बोलू. आजोबा, हे आउट हाऊस. कसलं आउट हाऊस? जळून राख झालं सगळं. नाही पण इथे ते सोपान काका. हां, म्हणजे मी त्यांना मी मुंबईत असते तर जिवंत असते कदाचित. नाही पण जिजू म्हणत होते की त्यांची डेड बॉडी वगैरे सापडली नाही. गूढच आहे ते एक. पण एवढ्या मोठ्या आगीतून सोपान काका सुखरूप बाहेर पडले असतील असं मला नाही वाटत. आजोबा, हे भुयार कुठे जातं? या आउट हाऊसला हे भुयार आहे हे आम्हाला आत्ताच कळलं. पुढे काही फूट खोल गेल्यावर ते बंद होतं. त्यामुळे चल आता चहा पाणी घेऊ, मग तुझ्या काय शंका असतील त्या विचार मला. ये. आश्चर्य आहे, असा कुठलाही योग तुझ्या आईच्या पत्रिकेत दिसत नाही. योग म्हणजे असं की मानसिक असमतोल किंवा आजार जर एखाद्या व्यक्तीला जडला असेल तर त्याच्या पत्रिकेत तसे संकेत दिसतात. पण तुझ्या आईच्या पत्रिकेत तसे कुठलेच संकेत दिसत नाही. म्हणजे आई बरी आहे, तिच्या डोक्यावर परिणाम नाही झालाय? थांब थांब, असा एकदम घाईने निष्कर्ष काढून नाही चालणार. काय आहे ना, ही पत्रिका जुन्या पद्धतीनं मांडली गेलेली आहे, त्यामुळे यात काही दोषही असू शकतात. तसं पाहता मला तरी काहीही दोष आढळून आलेला नाही. त्यामुळे अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही की तुझी आई लवकरच बरी होऊन परत येणार आहे. बरं मग बाबा, त्यासाठी मी काही उपास किंवा कुठला जप करण्याची गरज आहे का? फक्त श्रद्धा ठेवण्याची गरज आहे. तू असं कर, ही पत्रिका इथेच ठेवून जा. बरं. या पत्रिकेवर आईची जन्म वेळ आणि तारीख लिहिलेली आहे ना? हो आहे. मी नव्याने पत्रिका तयार करतो, व्यवस्थित अभ्यास करतो, मग आपण बोलू. बरं, मग पत्रिका घ्यायला मी परत कधी येऊ? मी फोन करतो आणि तुला कळवतो. काळजी करू नकोस. फक्त काय बाबा? तसं सांगणं थोडं विचित्र वाटतंय, पण बाबा प्लीज मला सगळं सांगा, काही लपवू नका. छे छे, मी लपवणार काहीही नाही. पण बाळा, काही गोष्टी कशा सांगाव्यात असा कधी कधी प्रश्न पडतो. शब्द जपून वापरावे लागतात, नाहीतर विपर्यास होण्याची शक्यता असते. पण अशी कुठली गोष्ट आहे? सुलेखा कुठे? सुलेखा
माझ्या शंकांची उत्तरं इथे मिळतील असं नाही वाटत मला. सोपान, मला माहिती आहे तू आहेस, जिवंत आहेस. याग नाही घेऊ शकत तुला. तू आहेस, पण कुठे आहेस? तुझ्या इंदूला तुझी गरज आहे सोपान. परत ये सोपान. असू दे, असू दे. तुझ्या आईला बरं का तसा विचित्र योग आहे हा, पण त्यांना त्यांच्याच एखाद्या जवळच्या नातेवाईकाकडून धोका संभवतो. त्यांचं जर कोणी वाईट करणार असेल जाणून बुजून किंवा अनाहूतपणे, तर ते जे कोणी करेल ती एखादी जवळची व्यक्ती असेल, जवळची विश्वासातली व्यक्ती. बाबा, बाबा. अरे आलो रे, आलो. ऐगो, दमलो रे बाबा. काय, कशी आहे आता तब्येत? तब्येत छान आहे रे. खरं सांगू, कंटाळा आलाय मला तिथे. अरे खरं सांगतो, ही औषधं घेऊन 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 माझ्या तोंडाची चव गेली आहे नुसती. या मनामध्ये काय सांगू तुला, कोपऱ्यावरचा गुप्ता आहे ना, पाणीपुरीवाला. त्याच्याकडे जावं, हळूच पाणीपुरी खावीशी वाटते. बाबा, एक आयडिया कर ना, तुझ्या आईला पटव जरा. तिला सांग की बाबांची तब्येत जरा चांगली आहे, त्यांना जरा बाहेर एक 4 पावलं फिरायला घेऊन जातो. त्यापेक्षा ना तुम्ही बंदूक न घेता मला वाघाची शिकार करायला जंगलात का नाही पाठवा? ते जास्त सोपं आहे. तू तुझ्या आईला घाबरतोस? नाही नाही, मी माझ्या बायकोला घाबरतो. काय आहे ना, माझ्या मते या जगात सगळेच नवरे आपापल्या बायकांना घाबरतात, हो की नाही? हुशार आहेस तू. तुमच्या या पाणीपुरीच्या प्लॅनचा वास जरी आला ना, तर या दोघी वाघिणी आपल्याला फाडून कच्चा खातील. 2 कोण? एक तुमची बायको आणि दुसरी माझी शुभ्रा. शुभ्रा काय वाघीण वगैरे नाही, गोड पोरगी आहे, गरीब बिचारी. काल मला वसुधा सांगत होती, रात्रभर माझ्या उशाशी बसली होती. नाही, शुभ्रा आहेत साधी सुधी, गरीब बिचारी, पण काही झालं ना तरी शेवटी ती बायको आहे. आणि एकदा बायको रागावली की नवरा अंगठे धरून कोपऱ्यात उभा राहिलाच म्हणून समजा. हे सांसारिक सत्य तुला इतक्या लवकर कळलं याचा मला प्रचंड आनंद होतोय. तुला संसार सुखाचा होणार. हा बाबा, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची. गेले खूप दिवस ठरवतोय सांगीन, पण या ना त्या कारणाने राहून जाते. अरे बोल ना, कुठली गोष्ट? बाबा, मी आता वसईला होतो ना काही दिवस, तेव्हा आजोबांनी मला एक गोष्ट सांगितली जी त्यांनी आतापर्यंत कुणालाच नाही सांगितली. तुम्हालाही नाही आणि बाळ काकाला सुद्धा नाही. अशी कुठली गोष्ट आहे? आजोबांच्या लहानपणी म्हणे महादेव आजोबांनी शास्त्री कुटुंबाची खूपशी संपत्ती, दागिने वाड्यातच कुठेतरी लपवून ठेवले. कुठे ते कोणालाच माहित नाहीये. म्हणजे आजोबांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला नंतर, पण आजपर्यंत नो लक. म्हणजे आपल्या वाड्यात कुठेतरी? एक्झॅक्टली. ऑलमोस्ट खजिना म्हणता येईल एवढी संपत्ती आहे. पण बाबांनी मला हे आजपर्यंत
कधीच सांगितलं नाही. म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी खूप प्रयत्न केला शोधण्याचा, पण त्यांना नाही मिळाला तो खजिना. म्हणून मग कदाचित नंतर त्यांचा त्यावर विश्वासच बसेन असा झाला. म्हणजे माझ्या आता लक्षात येतंय. काय? म्हणजे माझ्या लहानपणापासून मला असं आठवतंय की बऱ्याच वेळा आपल्या वाड्यामध्ये खोदकाम चालू असायचं आणि कित्येक वेळा स्वतः बाबा खोदकाम करत असायचे. अच्छा, म्हणजे सगळं हे असं होतं काय? पॉसिबली. काही दिवसांपूर्वी ना आजोबांना महादेव आजोबांचे काही जुने पेपर्स मिळाले. त्यात महादेव आजोबांनी ना काही कोडी, काही उखाणे रचून ठेवले होते. त्यातले काही मी सोडवले, पण त्या डॉक्युमेंट्समध्ये ना खजिन्याबद्दल डायरेक्ट काही हिंट नाही मिळाली. मी काय म्हणतो बाबा, आजोबा म्हणतात तसा खरंच खजिना असेल तर तो आपल्या अख्ख्या शास्त्री कुटुंबाचा आहे ना. सो आपण सगळ्यांनी मिळून का नाही प्रयत्न करायचा? मी भाईशी बोलतो, तुम्ही बाळ काकांना सांगा. अरे अरे बाबा प्लीज, मी पाया पडतो तुला, कोणाशी काही बोलू नकोस. आणि चंदूच्या डोक्यात तू जर पिल्लू सोडलंच नाही तर बाकी सगळं सोडून तो या मृगजळाच्या मागे धावे. पण बाबा, अरे आधी हातचं सोडून पळट्याच्या मागे धावण्यात काय अर्थ आहे मला सांग. अरे कुठला खजिना कोणी पाहिलाय रे? आणि शेवटी एवढं करून तो खजिना म्हणजे केवळ 2-4 जुनी भांडी आहेत एवढं कळलं तर? नाही, चंदूला यातलं काही सांगू नकोस. बाळ काका, बाळ काका बाबा सांगतील ना, आपण काय बोलणार? बाबा म्हणजे बघा, हा खजिना वाड्यातच कुठेतरी आहे. समजा हा वाडा आपण डिमॉलिश करून नव्याने बांधला. अरे अरे काय बोलतोस तू? हे सगळं चंदूला सांगू नकोस मी म्हणतोय, कारण एक्झॅक्टली तो हेच करेल. तू त्याची भाषा का बोलतोयस? अरे 100-125 वर्षापूर्वीचा आपला वाडा आहे हा. केवळ 4 दागिने लपवलेत म्हणून हा वाडा अख्खा पाडायचा नाही. हा असा वाडा पुन्हा बांधता येणार आहे आपल्याला? कुठेतरी दागिने लपवले असतील या शंकेसाठी केवळ. नाही, हे म्हणजे कसं झालं माहितीये? गवताच्या भाऱ्यामध्ये सुई शोधण्यासाठी त्या गवताच्या भाऱ्याला आग लावण्यासारखं झालंय. नाही, मला हे पटत नाही अजिबात. आधी अरे पैशाची हाव कशासाठी रे? मला एक सांग, आपलं आहे ते काय वाईट चाललंय? उलट हा पैसा आपल्याला जास्त सुख देतो, कारण हा पैसा आपण स्वतःच घाम गाळून कमवलाय. बाबा अहो, प्रश्न पैशांचा नाहीच आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण आजोबा म्हणतात तसं एखादं रहस्य सोडवल्याशिवाय ना चैनच पडत नाही. मग त्या खजिन्यात काय आणि किती आहे हा भाग निराळा. अरे रहस्य सोडवायला कोण नाही म्हणते रे? पण जे कोड इतक्या वर्षामध्ये बाबांना सुटलं नाही ते कोड आता कोण आणि कसं सोडवणार आहे मला सांग. बाबा, कोडी ही सुटण्यासाठीच आणि रहस्य ही उलगडण्यासाठीच असतात. सुटेल, हेही कोड सुटेल. मी सोडणार.